So hello dear everyone, in this video we shall discuss the first competitive exam or first entrance exam that you have to face after the 12th नंतर 12th चा पूर्ण बोर्ड एक्झाम झाल्यानंतर जी पहिली आपल्याला एक्झाम फेस करायची आहे ती म्हणजे आहे MHT CET. कारण आपण वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामची माहिती घेत आहोत. काल मी बोर्ड एक्झाम बद्दल माहिती दिली तुम्हाला, हाऊ टू सॉल्व द बोर्ड एक्झाम पेपर. कारण आपल्याला जे काही आपण ध्येय ठरवलेलं आहे ते तुम्हाला आता ठरवावं लागणार आहे की बाबा 11वी 12वी नंतर आपल्याला काय करता येईल काय नाही. ह्या प्रत्येक गोष्टीची माहिती आता विद्यार्थ्याला स्वतःजवळ असली पाहिजे की मला या करिअरमध्ये मला या कोर्समध्ये या करिअरसाठी मला तयारी करायची आहे, याच्यामध्ये मला करिअर घडवायचं आहे, याच्यामध्ये माझी आवड आहे, याच्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे. हे तुम्हाला आता ठरवायला हवंय. कारण दिस इज द बेस्ट टाइम टू डिटरमाइन युअर गोल. तुमचा आता हा जो वेळ आहे हा तुमचं ध्येय ठरवण्याचा सगळ्यात महत्वाचा वेळ आहे. तुम्हाला आता स्वतःविषयी समज झालेली आहे, जगामध्ये काय गरजेचं आहे काय नाही याचा आपल्याला आता आढावा घेऊन आपलं ध्येय ठरवायचे. तर त्याच्यामध्ये पहिली जी 12वी नंतरच्या बोर्ड एक्झाम नंतरची जी आपल्याला एक्झाम द्यायची दॅट इज MHT CET. MHT CET मीन्स महाराष्ट्र हेल्थ टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट. काय आहे याचा लॉंग फॉर्म? महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट असं आहे. राज्य सामायिक परीक्षा. तर आरोग्य आणि तंत्र विभागातर्फे घेतली जाणारी, महाराष्ट्र गव्हर्नमेंटद्वारे घेतली जाणारी ही MHT CET ही एक्झाम आहे. लक्षात घ्या, ह्या एक्झाम मध्ये पूर्ण ऑल द क्वेश्चन्स आर MCQ बेस्ड. सगळे काय आहेत? मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत लेकरांनो, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला आहेत. याच्यामध्ये या MCQ मध्ये ही जी आपल्याला परीक्षा द्यायची 2019 पर्यंत ही ऑफलाईन मोडवर होती. म्हणजे आपण बाय द यूज ऑफ पेन अँड पेपर, पेन आणि पेपरचा यूज करून आपण ही एक्झाम देत होतो. बट आफ्टर 2019 पासून नाव इट इज ऑनलाईन मोड. आता ही कुठल्या मोडमध्ये दिली जाते? आपण ऑनलाईन मोड, म्हणजेच त्याला आपण म्हणतो कॉम्प्युटर बेस्ड. म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन ही एक्झाम घ्यायची असते, हे लक्षात घ्या. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. आणि या CET एक्झामचा जो सिलेबस आहे, हे सिलेबस आहे या MHT CET एक्झामचा 12th सिलेबस, होल 12th सिलेबस, 12thचा होल सिलेबस, पूर्ण सिलेबस आपल्याला 12thचा तयारी करायचा. याच्यासाठी जो काही तुमच्या महाराष्ट्र बोर्डानं HSC बोर्डानं जो ठरवलेला सिलेबस आहे त्याची पूर्ण तयारी प्लस 11thचा काही 20% सिलेक्टेड टॉपिक्स. बघ, 11वीचे मात्र कसे आहेत? काही सिलेक्टेड टॉपिक्स ऑर चॅप्टर्स फ्रॉम द 11thचे आपल्याला काही 20% चॅप्टर त्यांनी सिलेबसमध्ये दिलेले आहेत. यू कॅन सी ऑन द MHT CET वेबसाईटवर जाऊन तुम्ही 11वीचा काय सिलेबस आहे आणि 12वीचा काय सिलेबस आहे याची तुम्ही माहिती घेऊ शकता. तर 12वीचा पूर्ण सिलेबस आणि 11वीचा 20% काही सिलेक्टेड चॅप्टर्स आपल्याला त्याच्यातली तयारी करायची आहेत. मग केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, मॅथ असेल, बायोलॉजी असेल. तर हा आहे सिलेबस. याचा जो लँग्वेज आहे, द मीडियम, वी कॅन से द मीडियम ऑफ एक्झाम, म्हणजे आपण कुठल्या माध्यमातून ही एक्झाम देऊ शकतो. तर या मीडियम ऑफ एक्झाम मध्ये जर सगळ्यात बोलायचं झालं तर फॉर द फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी, फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या पेपरसाठी यू कॅन गिव्ह द ऑप्शन ऑफ इंग्लिश मीडियम. तुम्ही इंग्लिश मधनं ते प्रश्न, तुम्हाला प्रश्नपत्रिका इंग्लिश मीडियम मधून मिळेल किंवा हिंदी मीडियम मधून तुम्हाला ती सुद्धा प्रश्नपत्रिका, तुम्ही तिथं ऑप्शन कोणता देताल त्याच्यावर आहे, किंवा उर्दू मीडियम मधून. म्हणजे बघा, एवढ्या भाषेतनं आपल्याला काय मिळू शकतो? क्वेश्चन पेपर मिळू शकतो. पण कोणत्या विषयासाठी? फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी. आणि मॅथेमॅटिक्ससाठी मात्र these options are not available, only you have to choose English medium. पण तुम्हाला मॅथेमॅटिक्सचा मात्र काय मिळेल? इंग्लिश मीडियम मधलाच पेपर मिळेल. त्याच्यासाठी हिंदी आणि उर्दू मीडियमचा वापर नाही, हे लक्षात ठेवा. तर मीडियम तुमच्यासाठी चॉईस आहे. फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीसाठी इंग्लिश, हिंदी आणि उर्दू मीडियम तुम्ही
चूज करू शकता. पण मॅथचा मात्र तुम्हाला क्वेश्चन पेपर कशामधनं मिळणार आहे, इंग्लिशमध्ये. म्हणजे ज्याला कुणाला इंग्लिशवर कमांड नाही, प्रश्न तर समजत इंग्लिश असल्यामुळे समजत नाही पण उत्तर येते, तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी ऑप्शन आहे हिंदीमधनं सुद्धा तुम्ही तुमचा ऑप्शन जर तिथं दिला फॉर्म भरते वेळेस, तर त्यावेळेस तुम्हाला हिंदी किंवा उर्दू माध्यमातून सुद्धा प्रश्नपत्रिका मिळू शकते, एक्सेप्ट मॅथमॅटिक्स सोडून. आता दुसरं आहे याच्यासाठीचे जे सेंटर्स आहेत, हे सेंटर्स कुठं आहेत. MHT CETचे महाराष्ट्राद्वारे गव्हर्नमेंटद्वारे जी एक्झाम घेतली जाते याचे सेंटर्स आहेत ऑल डिस्ट्रिक्ट लेवल सेंटर, सगळ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या MHT CETचे सेंटर आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या होम टाउन मध्ये तुमचा जो जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिकता तिथल्या तिथं तुम्ही सेंटर चूज करू शकता. म्हणजे तुम्हाला त्याच जिल्ह्याचं सेंटर देता येतं, त्याच्यामुळे दूर काही जास्त जावं लागत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सेंटर्स फार दूर नाहीत. नीट एक्झामसाठी वगैरे काही सिलेक्टेड सिटीज आहेत महाराष्ट्रातल्या, JEE साठी काही सिलेक्टेड सिटीज आहेत, पण MHT CET साठी जिल्ह्याचं प्रत्येक केंद्र तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं. दुसरं आहे हु कॅन गिव्ह दिस एक्झाम, कोण ही एक्झाम देऊ शकतं, तर ऑल इंडियन्स हॅव्हिंग इंडियन नॅशनॅलिटी, भारतातला प्रत्येक विद्यार्थी, एव्हरी इंडियन स्टुडंट कॅन फेस दिस एक्झाम. प्रत्येक एक विद्यार्थी ज्याचं राष्ट्रीयत्व भारतीय आहे तो ही एक्झाम देऊ शकतो. हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. अँड देर इज नो एज लिमिट, या एक्झामसाठी एज लिमिट नाही, तुम्हाला वयाची अट वगैरे नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. देर इज नो एज लिमिट, याच्यासाठी एज लिमिट नाही. नेक्स्ट, ही एक्झाम जी आहे, या एक्झामची जे फीस स्ट्रक्चर आहे ते सुद्धा तुम्हाला मी इथं सांगायला, जी फीस तुम्हाला द्यावी लागते फॉर द जनरल कॅटेगरी, जनरल म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात, फॉर दोज स्टुडंट्स यू हॅव टू पे 800 रुपीज. किती रुपये फीस आहे, 800 रुपये फीस आहे आतापर्यंत आहे, आता भविष्यात काय होईल काही माहिती नाही. अँड फॉर द रिझर्व्ड कॅटेगरी, रिझर्व्ड म्हणजे जी काही राखीव गटामधले विद्यार्थी आहेत, SC ST OBC NT VJ NT हे जे काही आहेत यांच्यासाठी ती आहे फीस 600 रुपये. किती फीस आहे, 600 रुपये आहे. अँड फॉर द पर्सन विथ डिसॅबिलिटी, पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे अपंग जे आहेत, मग ते कुठल्या का कॅटेगरीतले असणार, तर त्या अपंग विद्यार्थ्याला सुद्धा 600 रुपये फीस आहे. तर हे आहे फीस स्ट्रक्चर. नो एज लिमिट, ऑल इंडियन्स कॅन गिव्ह दिस एक्झाम. ऑल इंडियन्स म्हणजे स्टुडंट कुठलेही भारतातले स्टुडंट. सेंटर सगळे आहेत, मीडियम कळालेलं आहे, सिलेबस सांगितलं 12th होल सिलेबस, मग फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजीचं सगळंच आपल्याला ज्याचे तुम्हाला पेपर पॅटर्न मी सांगणारच आहे. 11वीचं मात्र 20% काही सिलेक्टेड टॉपिक्स त्यांच्या वेबसाईटवर दिलेले आहेत. आता ह्या नवीन सिलेबस झाल्यामुळे थोडासा आता चॅप्टरमध्ये त्यांनी चेंज करतील येणाऱ्या तुमच्या, आता ही तुमची जी एक्झाम आहे किंवा 11th वाले किंवा 12th वाल्यासाठी त्यात थोडासा चेंज होईल वेळोवेळी. आणि ही टोटल ऑनलाईन मोडनं कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला वर्षभर जर ह्या एक्झामचा सराव करायचा असेल की बाबा आपल्याला डायरेक्ट अचानक कॉम्प्युटर बेस्ड द्यायचे, मग त्याचा सराव कुठं घ्यायचा, ऑनलाईन तर आपल्याकडे कॉम्प्युटर प्रत्येक, तर तुम्ही मॉक टेस्ट अवेलेबल. मॉक टेस्ट म्हणजे जे काही सराव परीक्षा असतात, तुम्हाला कॉम्प्युटरची सराव हवा की बाबा अचानक पहिल्यांदाच कॉम्प्युटरवर जाऊन गडबड होण्यापेक्षा अगोदर तुम्ही मॉक टेस्ट देऊन ह्या एक्झाम कशी सोडवायची, हाऊ टू फेस धिस MHT CET ऑनलाईन मोड एक्झाम, तर त्याच्यासाठी मॉक टेस्ट सुद्धा ऑनलाईन अवेलेबल आहेत. ते एक्झामच्या अगोदर त्यांनी वेबसाईटवर टाकतात की तुम्हाला सराव करण्यासाठी 200 मार्काचा पेपर कसा सोडवायचा, पेपर फर्स्ट पेपर सेकंड काय आहे काय नाही, हे सगळं तुम्ही तिथं मॉक टेस्ट देऊन, म्हणजे काही सराव परीक्षा सुरुवातीच्या, तर त्या देऊन सुद्धा तुम्ही त्याच्यावरती अगोदर कमांड मिळवू शकता. नाउ टू विच कोर्स वी कॅन अपीअर बाय अपीअरिंग इन धिस MHT CET एक्झाम. आपण ह्या MHT CET एक्झाम दिली तर आपण कोणत्या कोणत्या कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकतो. सो MHT CET कंडक्टेड बाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट इज फॉर द ऑल डिग्री कोर्सेस. कोणत्या कोणत्या डिग्री कोर्सेस, जे काही तुम्हाला पदवी अभ्यासक्रमाला ऍडमिशन घ्यायचे 12वी नंतर, तर त्या डिग्री कोर्सेसमध्ये आहेत इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे तुमचं इंजिनिअरिंगला जाण्यासाठीच अलग लक्षामध्ये, आणि दुसरं आहे फार्मसी कोर्सेस. हे मेन 2 कोर्सेसला जाण्यासाठी तुम्हाला CET ही द्यावीच लागणार आहे. डिफॉर्म असेल, डिफॉर्म बऱ्याच वेळा डिफॉर्मला CETची गरज लागत नाही, पण जनरली मी इथं फार्मसी बोलायलोय, तर फार्मसीमध्ये डिफॉर्म ओके
बॅचलर ऑफ फार्मसी, डिप्लोमा इन फार्मसी. ओके. इंजिनिअरिंग मग बीई, बीटेक. इंजिनिअरिंग म्हणलं की सगळं चाललं. बॅचलर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हे सगळं चाललं. आणि टेक्नॉलॉजी म्हणजे बीटेक सारख्या, एमटेक सारख्या कोर्सेसला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काय द्यावी लागणार आहे, ही MHCET द्यावी लागणार. बऱ्याच कॉलेजेसनं सीईटी कंपल्सरी केलेली आहे की बाबा आमच्याकडे जर असं ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला ही MHCET दिलेली असलीच पाहिजे. त्याच्यामुळं आपण 12वीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ही एक्झाम, डोंट बी ओव्हर कॉन्फिडंट न होता की बाबा मला काय असलं काही करायचं नाही, डिफॉर्म वगैरे करायचं नाही, मला MBBS ला जायचंय, तुमच्या IIT ला जायचंय, JEE द्यायचे, नीट द्यायचे, अशा आविर्भावात न जाता एव्हरी स्टुडंट शुड फेस धिस MHCET एक्झाम. प्रत्येकाने, कारण शेवटचा पर्याय आपल्याकडे काहीतरी राहावा म्हणून, म्हणजे त्याला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न घेता आपण ही एक्झाम एक सराव म्हणून आणि एक आपल्याला भविष्यात कुठलीच जर दारं खुली नाही झाली, कुठलं मेरिट वगैरे कुठल्या एक्झामचं वाढलं तरी आपल्याला हा एक दिलेला पर्याय असावा म्हणून तर ही एक्झाम एवढ्या 2 कोर्सेससाठी अतिशय महत्वाची आहे, इंजिनिअरिंगला जाण्यासाठी आणि फार्मसीला जाण्यासाठी. मग बाकीचे BSc नर्सिंग वगैरे हे ते आणखीन ह्याच्यामध्ये खूप इन्क्लूड आहेत, अलग लक्षात. तर त्या सर्वांसाठी आपल्याला ही एक्झाम देणं अतिशय गरजेचं आहे. नेक्स्ट आहे मग ह्या एक्झामचा नेमकं पेपर पॅटर्न कसा आहे. व्हॉट इज द पेपर पॅटर्न? तर लक्षात घ्या, हा थोडासा समजून घ्या. ही एक्झाम आपल्याला 3 गटामध्ये देता येऊ शकते. पेपर फर्स्ट दिस इज फॉर PCM ग्रुप. PCM ग्रुपचे सुद्धा विद्यार्थी देऊ शकतात. आता ह्या PCM ग्रुपच्या विद्यार्थ्यांमध्ये काय आहे बघा, मग ह्यांचा धिस पेपर इज ऑफ 200 मार्क्स. किती मार्क्सचा असतो हा? 200 मार्काचा असतो. अँड नियर अबाउट 3 आवर्स. याचा वेळ किती आहे? 3 तास आपल्याला त्यांनी वेळ दिलेला आहे. काय काय आहे या PCM ग्रुपचे? म्हणजे फक्त काही विद्यार्थ्याला नुसतं जे मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंगला जाऊ इच्छितात त्यांनी फक्त हा पेपर फर्स्टच द्यायचा. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे? फिजिक्स प्लस केमिस्ट्री पहिला पेपर. या पेपर फर्स्ट मधले एक असतो फिजिक्स केमिस्ट्री. याच्यासाठी जो त्यांनी वेळ दिलेला आहे दॅट इज ऑफ 1.5 आवर. किती वेळ आहे बघा? फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी 1.5 आवर. आणि ह्याच्यामध्ये किती प्रश्न आहेत? 100 क्वेश्चन्स किती आहेत? 100 फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे म्हणजे 50 केमिस्ट्रीचे आणि 50 फिजिक्सचे, असे मिळून किती क्वेश्चन्स आहेत? 100 मार्क. आणि ईच क्वेश्चन फॉर 1 मार्क म्हणून हा पहिला पेपर झाला. किती मार्क्सचा? 100 मार्क्स. लक्षात घ्या, फिजिक्स आणि पेपर फर्स्ट मधला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ मधला जो पहिला सेक्शन आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री 1.5 तासाचा तुम्हाला वेळ आहे ऑनलाईन एक्झाम देण्यासाठी. 100 क्वेश्चन असणार आहेत म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे 100 मार्क्सचा. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिला जो सेक्शन असणार आहे तुमचा 1 ते 90 मिनिट. 1 ते 90 मिनिट. पहिल्या मिनिटापासून 90 मिनिटापर्यंत तुम्हाला कोणते सोडवायचे? फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 100 प्रश्न सोडवायचे, हे अगोदर लक्षात घ्या. आणि मग दुसरा जो आहे याच्यातला राहिलेला सेक्शन दॅट इज द मॅथ सेक्शन. ह्या मॅथ सेक्शनसाठी सुद्धा त्यांनी दिलेला आहे 1.5 आवर. किती दिलेला आहे? 1.5 तास. याच्यात सुद्धा पण क्वेश्चन्स किती आहेत बघा? 50 क्वेश्चन्स. 1.5 तासासाठी 50. बट ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. मग ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क म्हणजे किती झाले? 100 मार्क्स. म्हणजे पेपर फर्स्ट हा PCM गटासाठीचा फिजिक्स केमिस्ट्रीला 1.5 मार्क, 100 क्वेश्चन 100 मार्क. मॅथमॅटिक्सला कुठून सुरू होतील? 91 पासून 180 मिनिटापर्यंत हा दुसरा सेक्शन सुरू होईल 1.5 तासाचा. पण क्वेश्चन किती आहेत मॅथचे? 50 क्वेश्चन्स 100 मार्क्स. मार्क्स किती झाले? 200. आणि क्वेश्चन्स किती झाले? 150. आणि सगळ्यात महत्वाचं आणखीन एक नोटेबल पॉइंट, देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. सीईटी साठी निगेटिव्ह मार्किंग नाही, हे लक्षात घ्या. यू कॅन अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स. नीट JEE मध्ये मात्र काय आहे? 25% मार्क्स कट केले जातात. पण इथं हे एक आपल्यासाठी पॉझिटिव्हिटी आहे की बाबा इथं निगेटिव्ह मार्किंग नाही. चुकलं तरी तुमचे मार्क्स कटणार नाही. जे करेक्ट आले तेवढ्याचेच मार्क गृहीत धरले जाणार आहे. तर नो निगेटिव्ह मार्किंग इज देअर फॉर MHT CET एक्झाम. तर हा झाला पेपर फर्स्ट. काही जणाला मॅथ नको वाटतं त्यांनी पेपर सेकंड देऊ शकतात. पेपर सेकंड कुणासाठी आहे? दिस इज फॉर PCB ग्रुप. हा कुणासाठी आहे? PCB ग्रुप.
इट इज ऑल्सो ऑफ 200 मार्क्स. हा सुद्धा किती मार्क्सचा आहे? 200 मार्क्स. अँड टाइम अवेलेबल फॉर धिस ऑल्सो 3 hours. याच्यासाठी सुद्धा किती वेळ आहे? 3 तासाचा वेळ आहे. त्याच्यामध्ये मग काय आहे? परत फिजिक्स प्लस केमिस्ट्री. फिजिक्स प्लस केमिस्ट्री. दिस इज ऑफ 1.5 hour. याला परत त्यांनी किती वेळ दिलेला आहे? 1.5 hour. 1 ते पहिले 90 मिनिट तुम्हाला हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रश्न सोडवायचे आहेत. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये परत मग क्वेश्चन्स किती असणार आहेत? 100 क्वेश्चन्स. 50 क्वेश्चन्स ऑफ फिजिक्स आणि 50 क्वेश्चन्स ऑफ केमिस्ट्री. असे 50 क्वेश्चन्स फिजिक्सचे आणि 50 क्वेश्चन्स तुमच्या केमिस्ट्रीचे. आणि टोटल मार्क्स किती झाले? 100 मार्क्स. हा सुद्धा किती मार्क्स झाले? 100 मार्क्स. अँड देन सेकंड इज बायोलॉजी. सेकंड इज बायोलॉजी. हा कुठून आहे? फ्रॉम 91 मिनिट टू 180 मिनिट. हा बायोलॉजीचा. फॉर धिस ऑल्सो देर इज 1.5 hour. याच्यासाठी सुद्धा किती आहे? 1.5 तास आहे. पण इथं प्रश्न किती आहेत? 100 आहे. इथं प्रश्न किती आहेत? 100 आहेत. त्या 100 प्रश्नामधले 50 क्वेश्चन्स ऑन बॉटनी अँड 50 क्वेश्चन्स ऑन झुलॉजी. यातले 50 क्वेश्चन्स कुणावरती असतील? बॉटनीवरती असतील. 50 क्वेश्चन्स कुणावरती असतील? झुलॉजीवरती असतील. म्हणजे बॉटनी 50, झुलॉजी 50. अँड मग टोटल इच क्वेश्चन कॅरी 1 mark. मग 100 प्रश्न आहेत. 100 प्रश्नात 50 प्रश्न बॉटनीचे, 50 प्रश्न झुलॉजीचे. म्हणजे टोटल मार्क्स किती झाले? 100 मार्क्स. ह्याचे सुद्धा किती झाले? 100 मार्क्स. आता सगळ्यात महत्वाचं, या मॅथमॅटिक्सचे 50 क्वेश्चन्स आहेत. या 50 क्वेश्चन्स मधले मग आता आपल्याला सिलेबस तर त्यांनी सांगितलेला आहे 12वीचा होल सिलेबस, 11वीचा 20%. मग आता सिलेबस करायचा आहे, पण क्वेश्चन्स किती येणार? 11वीच्या सिलेबसवरचे किती क्वेश्चन येणार आणि 12वीच्या सिलेबसवरचे किती येणार? तर आता इथं फिजिक्स केमिस्ट्रीचे 100 क्वेश्चन आहेत. या 100 क्वेश्चन मधले फिजिक्सचे किती असणार आहेत? 50. केमिस्ट्रीचे किती असणार आहेत? 50. या केमिस्ट्रीच्या 50 मध्येही 40 प्रश्न 12वीच्या सिलेबसचे, 10 प्रश्न 11वीच्या सिलेबसचे. फिजिक्सच्या 50 प्रश्नातले 40 प्रश्न 12वीच्या सिलेबसवरचे आणि 10 प्रश्न 11वीच्या सिलेबसवरचे. म्हणजे 20% वेटेज कुणाला आहे दिले? 20% प्रश्न 11वीच्या सिलेबस मधले आहेत. म्हणजे 11वीच्या सिलेबसला सुद्धा तितकंच महत्व त्यांनी दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. कारण 10 प्रश्न 50 प्रश्नातल्या फिजिक्स मधल्या 10 प्रश्न 11वीच्या सिलेबसवर, 40 प्रश्न 12वीच्या सिलेबसवर. तसंच केमिस्ट्रीचं, तसंच मॅथचं 50 क्वेश्चन्स मधले 10 क्वेश्चन्स तुमच्या 11वीच्या सिलेबसवरचे आणि 40 क्वेश्चन्स 12वीच्या सिलेबसवरचे. तसंच बायोलॉजी आणि बायोलॉजीमध्ये बॉटनी आणि झुलॉजीमध्ये 10 प्रश्न बॉटनीचे 11वीच्या सिलेबसवरचे आणि 40 प्रश्न तुमच्या बायोलॉजी आपलं 12वीच्या सिलेबसवरचे. तसेच झुलॉजीचे 10 प्रश्न 11वीच्या सिलेबसवरचे आणि झुलॉजीचे 40 प्रश्न 12वीच्या सिलेबसवरचे. तसं म्हणजे प्रत्येक मध्ये 20% क्वेश्चन्स विल बी आस्क्ड ऑन 11th सिलेबस. त्यात त्यांनी जो 11th सिलेबस मध्ये जे काही चॅप्टर दिले त्याच्यावरचे 20% क्वेश्चन्स विल बी आस्क्ड. हे अगोदर लक्षात घ्या. म्हणून 11वीचा सिलेबस सुद्धा आपल्याला तेवढाच केअरफुली करावा लागणार आहे. हे झालं कोणता? पेपर सेकंड. काही विद्यार्थ्याला वाटलं की आपण 2 डिग्रीवर राहू, इंजिनिअरिंग पण साईड आपल्यासाठी खुली राहावी आणि मेडिकल साईड म्हणजे फार्मसीलाही जाता येऊ, जिकडं जास्त पडले तिकडं जाऊयात, असेही काही असतात. मग त्यांच्यासाठी त्यांनी ठेवलेला आहे पेपर थर्ड. पेपर थर्ड हा आहे टोटल तुमच्या 4.5 तासाचा. किती तासाचा? 4.5 तासाचा. आणि प्रश्न आता ह्याच्यामध्ये काय आहे? तुम्हाला दोन्हीचे सोडवता येणार आहेत तुम्हाला. जसा हा पेपर सेकंड 200 मार्काचा होता, पेपर फर्स्ट 200 मार्काचा होता, तसं पेपर थर्ड मध्ये सगळंच सोडवता येणार. मग त्याच्यामध्ये कोणकोणतं आहे तुमच्यात? यू कॅन सॉल्व द फिजिक्स प्लस केमिस्ट्री, याचेही सॉल्व्ह करू शकता, मॅथचेही सॉल्व्ह करू शकता आणि बायोलॉजीचेही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे बघा सगळेच क्वेश्चन्स. मग तुमचा पहिला जो टोटल 4.5 तासामधला 1 ते 90 मिनिट कुणाला गेले? फिजिक्स केमिस्ट्रीच्या सोल्युशनला गेले. परत आपला सेम पॅटर्न 1.5 तास त्याला दिले त्यांनी. 100 क्वेश्चन्सच असणार आहेत, 100 मार्क्सला असणार आहेत. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री 100. मॅथमॅटिक्स जो आहे तो नंतर सुरू होईल. कुठून? 91व्या मिनिटापासून 180व्या मिनिटापर्यंत. हा तुम्हाला कोणते सोडवायचे आहेत? मॅथचे. किती प्रश्न असणार आहेत? 50. 100 मार्काचा. म्हणजे हा 100 मार्काचा. आणि नंतर फिजिक्स आणि मॅथचा पेपर झाल्यानंतर देर इज ए ब्रेक ऑफ 15 मिनिट. 15 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक असेल तिसऱ्या पेपरच्या अगोदर. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री 1.5 तास सोडवला, मॅथ 1.5 तास सोडवला आणि बायोलॉजीच्या पेपरच्या आणि मॅथच्या पेपरच्या मध्ये 15 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक देतील. त्यामध्ये तुम्ही कारण 3 तासानंतर तुम्हाला थोडासा रिलीफ मिळण्यासाठी आणि बायोलॉजीच्या पेपरसाठी
15 मिनिटाचा ब्रेक असेल आणि नंतर तुमचा बायोलॉजीचा सुरू होईल. कुठून सुरू होईल? 181व्या मिनिटापासून 270व्या मिनिटापर्यंत. हा तुमचा तिसरा. मग बाकीचं सेम बायोलॉजीची तिथं सुद्धा 100च प्रश्न असतील. म्हणजे ओव्हरऑल मग तुम्हाला ज्या साईडला जायचे किंवा फिजिक्स मॅथ केमिस्ट्री वापरून PCM ग्रुपचे मार्क्स धरलात तर तुमचा इंजिनिअरिंगचा प्रवेश होईल. जर फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे धरून केलात तर तुमचा फार्मसीचं म्हणजे हेल्थ सायन्सेसकडे इकडे जाता येईल. तुमच्या फार्मसी सारख्या एक्झाम, नर्सिंग सारख्या एक्झामकडे जाता येईल. म्हणजे बघा अशा पद्धतीनं तुमच्यासाठी इथं 2 ऑप्शन आहे. म्हणजे दोन्ही डिग्रीवर तुम्हाला राहता यावं म्हणून पेपर थर्ड सुद्धा दिलं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरायला तुम्हाला फक्त पेपर फर्स्टच द्यायचा आहे का पेपर सेकंड द्यायचा आहे का पेपर थर्ड द्यायचा आहे. पेपर थर्ड म्हणजे सगळेच आहेत. मग त्याच्यात तुम्हाला 200 कोणतेही तुम्हाला हे 200 काउंट करा किंवा वरच्याचे 200 काउंट करा. त्या 200 पैकी किती पडले त्याच्यानुसार मेरिट लिस्ट लागणार, त्याच्यानुसार तुमचे प्रवेश वगैरे ठरणार. तर असा आपल्याकडं ऑप्शन आहे. सो यू कॅन अप्लाय फॉर धिस और पेपर थर्ड. तुम्ही कुणासाठीही काय करू शकता? अप्लाय करू शकता. हे अगोदर सगळ्यात महत्वाचं आहे, ते लक्षात घ्या. तर असा होता आपला हा पेपर पॅटर्न. सिलेबसची व्यवस्थित तयारी करायची आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही, हे सगळ्यात आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही MHT CETच्या आत्तापासून तयारीला लागायला हवं. 11वी प्लस 12वी तुमचं जे काही एम आहे, जे काही कोर्स तुम्ही ठरवलेला आहे की 12वी नंतर मला करायचं आणि करायचंच आहे, थांबायचं नाही. तो मुलगा असो अथवा मुलगी असो, शिक्षण हे आपल्याला घ्यायचंच आहे. त्याच्याशिवाय आपल्याला भविष्यात गत्यंतर नाही. शिक्षणाचा जे कार होणार आहे, जे काही एज्युकेशन घेणार आहेत तुम्ही, त्याचा निश्चित तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होणार आहे म्हणजे आहे. सो दिस इज ऑल अबाउट द MHT CET. थँक्यू गाईज.